आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सोलनकर चौकातील जीवघेण्या खड्ड्यावर प्रशासनाला जाग, लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित। जत शहरातील सोलनकर चौक परिसरातील जीवघेण्या खड्ड्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। या गंभीर परिस्थितीबाबत सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग विभाग प्रशासनाला जाग आली असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे। या आश्वासनानंतर प्रस्तावित रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। विठ्ठलनगर जत येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ सोपान पोवार यांनी सोलनकर चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढत असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली होती। तसेच 10 मार्चपर्यंत काम सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता PS महाजन यांनी पत्राद्वारे कळवले आहे की संबंधित रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होताच तात्काळ काम सुरू करण्यात येईल। विशेषतः सोलनकर चौकातील धोकादायक खड्डे लवकरात लवकर बुजवून रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यात येणार असून हे काम 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे। दरम्यान सोलनकर चौकातील या गंभीर प्रश्नावर जत मराठी न्यूज माध्यमांनीही याबाबत ठळक बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते। या बातमीमुळे आणि नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे या समस्येला अधिक गती मिळाल्याची चर्चा शहरात होत आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून लेखी स्वरूपात आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांच्या वतीने प्रस्तावित 10 मार्चचे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून प्रशासनाने दिलेल्या मुदतीत प्रत्यक्षात काम सुरू करून रस्ता दुरुस्त करावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।